CSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। देवी तुळजाभवानीच्या चरणामध्ये हे साकडे घातलेलं आहे। जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्यासाठी तलवार दिली होती, तसंच मला पण एक तलवार द्या, ज्यानेकरता मी महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचारचा डोंगर आहे ते मी उचलून टाकण्यामध्ये मला यश प्राप्ती होईल। हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे तुळजाभवानीच्या चरणीमध्ये। आणि जसे सगळ्यांनी बघितलेलं आहे, आज महाराष्ट्रामध्ये राजकारण किती खालची पातळीवर जाऊन गेलेला आहे। एक महिलाला एक स्वराज्य शक्ती सेना नावाचा पक्ष काढण्याची गरज पडते। इतके मोठे परिवारची सून असताना मला पक्ष काढावं लागते। आणि आज तुम्ही बघू शकता जे बीजेपी आहे त्यांनी आज आपल्या तुळजापूरमध्ये बीजेपीचा नारा आहे। मोदी साहेबांनी नारा दिला होता की आम्ही घराणेशाही चालू देणार नाही। आज पण इथे तुळजापूरमध्ये एक परिवारांचे 6 लोकांना उमेदवारी दिलेली आहे। ते घराणेशाही नाही आहे तो काय आहे? आणि आज जे विनोद गंगवणे आहे त्यांच्यावरती ड्रग्स प्रकरणमध्ये, ड्रग्स छोटी लहान गोष्ट नाही आहे, ड्रग्स प्रकरणमध्ये ते आतमध्ये होता आणि त्यांना त्या विनोद गंगवणे बेलवरती बाहेर आहे। आणि असे भ्रष्टाचारी क्रूर प्रवृत्तीचे ड्रग्स माफिया लोकांना बीजेपी जे आहे हे बळ देत आहे। तेच ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे, तुळजाभवानी चरणी प्रार्थना केलेली आहे की कुठे ना कुठे तरी हे जे सुरू आहे, क्योंकि आज जे ड्रग्स आहे ते लहान गोष्टी नाही आहे। ऐसे तुम्ही मंत्री पदावरती जे बसवलेले आहे ते पण मोठे मोठे भ्रष्टाचारी लोक, आणि तुम्ही जे खाली आज नगर अध्यक्ष पद खूप मोठा असते। आणि असे विनोद गंगवणे सारखे लोकांना जरी तुम्ही पाठबळ देऊन मोठा करत चाललाय, तो महाराष्ट्राचं जे पुढचं सीन आहे, आपले प्रत्येक मुला बाळा ड्रग्समध्ये, नकली दारूमध्ये त्यांचा जीव जातील। त्याच्यासाठी आज मी तुळजाभवानीच्या चरणामध्ये प्रार्थना केलेली आहे। जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचारचा डोंगर जे आहे ते उचलून टाकला होता, तसंच मला पण संधी द्या।